सुना येती घरा मालिकेचा 2 ऑगस्टचा भाग आपण पाहतोय. तर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण इकडे पाहतो की प्रियंका राघवला समजावत असते आणि म्हणत असते की राघव भाऊजी प्लीज तुम्ही घरी चला ना माझ्या बरोबर. त्यावेळेस राघव तिला म्हणत असतो की वहिनी मी काही तुमच्या बरोबर घरी येणार नाही आणि तुमचे नुकतेच झाले जे सासरे आहेत ना त्यांनी मला घराच्या बाहेर हकलून दिले, तर ते जेव्हा मला न्यायला येतील ना तेव्हाच मी घरामध्ये येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही काही मला समजवायला जाऊ नका. मी कोणाचंच ऐकणार नाहीये आणि मी घरी सुद्धा येणार नाही. त्यावेळेस प्रियंका राघवला म्हणत असते की असं काय करताय भाऊजी, चला ना तुम्ही घरी. घरी आई खूप वाट बघत आहे हो तुमची आणि तुम्ही माझ्याकडून वचन काय घेतलं होतं की मी ते घर तोडायचं नाही आणि बघा ना मी त्या घरामध्ये आले आणि हे घर मी तोडलेलंच आहे असंच म्हणतील ना लोक, कारण तुम्ही घराच्या बाहेर आहे त्याच्यामुळे तुम्हाला घरी यावंच लागेल. मी सुद्धा काही तुमचं ऐकणार नाही. तुम्ही माझ्याबरोबर घरी यायचं आहे आणि मला लोक नावं ठेवतात व की मीच आल्यामुळे तुम्ही हे घर सोडून गेलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही घरी चला. तुम्हाला ना माझी शपथ आहे. त्यावेळेस राघव म्हणत असतो की आटली बाटली कचकन फुटली, मला काही ही शपथ लागली नाही. ज्यावेळेस राघव असं म्हणतो त्यावेळेस प्रियंकाला हसायलाच येतं. ती आता मोठमोठ्यानेच हसायला लागते आणि म्हणत असते की काय हो भाऊजी तुम्ही पण ना लहान मुलासारखंच करता. असं काय करताय, मी एवढ्या लांब तुमच्यासाठी आलेली आहे, मग तुम्ही आपल्या वहिनीचं नाही ऐकणार का? मी तुम्हाला विनंती करते, हवं तर तुमच्या पाया पडू का? तुम्ही चला ना माझ्या घरी. आता राघव काही ऐकतच नाही. त्यावेळेस प्रियंका म्हणत असते की ठीक आहे तुम्ही आता माझं ऐकणार नाहीये ना तर मी सुद्धा घरी जाणार नाही, मी सुद्धा तुमच्या बरोबर इथेच राहणार. असं म्हणून आता ती त्या बेंचवरती जाऊन बसते आणि म्हणत असते की तुम्ही हट्टी आहात ना तर मी पण हट्टी आहे, मी सुद्धा आता काही घरला जाणार नाही, आपण दोघे इथंच राहूया. त्यावेळेस राघव म्हणत असतो की अहो वहिनी असं काय करताय, तुम्ही कसं काय इथे राहू शकता आणि तुम्ही इथे राहिला ना तर तो श्री सुद्धा येईल इकडे राहायला, तो काही तुमच्याशिवाय राहणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही असा हट्ट करू नका, मी घरी येणार नाही, तुम्ही जावा. त्यावेळेस प्रियंका म्हणत असते की ठीक आहे तुमचा हट्ट आहे तर माझा पण हट्ट आहे. काय हो तुम्ही तुमच्या आप्पांचं म्हणणं मानताय आणि तुमच्या आईचं काय, आईला किती वाईट वाटत असेल जर तुम्ही नाही येते, आप्पांनी तुम्हाला हकलून दिले म्हणून तुम्ही आईचा विचार करणारच नाही का? त्यावेळेस राघवला थोडंसं वाईट वाटतं आणि तो म्हणत असतो की वहिनी तुम्ही बरोबर बोलताय, पण आप्पांनी जोपर्यंत मला घरात घेत नाहीत ना तोपर्यंत मी काही घरात येणार नाही. तर प्रियंका म्हणत असते की आप्पा ज्यावेळेस तुम्ही घरी येचाल ना त्यावेळेस तुम्हाला काहीच करणार नाही, ते तुम्हाला घरामध्ये घेतील, फक्त तुम्ही एकदा चला. त्यावेळेस तो म्हणतो की बरं ठीक आहे मी येईल घरी, पण जर आप्पांनी मला पुन्हा हकलून दिलं तर मग काय करायचं? तर प्रियंका म्हणत असते की ते सगळं माझ्यावरती सोडा, मी काहीतरी करेल ज्याच्यामुळे आप्पा तुम्हाला घरामध्ये ठेवूनच घेतील आणि मी वचन देऊन आलेली आहे सासूबाईंना की मी तुम्हाला घेऊनच येणार. तर राघव म्हणतो की काय तुम्ही कस काय वचन दिलं आईला? त्यावेळेस ती म्हणते की कस काय दिलं म्हणजे, मी त्यांना सांगून आलेली आहे हे जे घर माझ्यामुळे तुटलंय ना तर ते घर मीच जोडेल, असं मी त्यांना वचन देऊन आलेले आहे आणि त्यांना ते समजेल, त्याच्यामुळे ना तुम्ही माझ्या बरोबर चला ना. आता तुमच्या आईची शपथ आहे त्याच्यामुळे तुम्ही आता नाही म्हणू शकत नाही, तुम्हाला माझ्या बरोबर यायचंच आहे. तर राघव म्हणतो की वहिनी तुम्ही काही ऐकणार नाही, खरंच तुम्ही ना माझ्या आईसारख्याच आहात. तर इकडे दुसरीकडे आपण पाहतो की उमाने आता राघवसाठी डब्बा एका पिशवीमध्ये भरून आणलेला असतो आणि ती बंटी मामाला सांगत असते की याच्यामध्ये ना पापडीची भाजी आहे, भात आहे, चपाती आहे, सगळं काही दिलेलं आहे, नीट घेऊन जा आणि राघवला दे आणि त्याला म्हणाव पोटभर जेव आणि हा पिशवी ना जरा नीट ने, पातळ भाजी आहे ना त्याच्यामुळे सांडेल, कळलं का? आता ती सगळं समजावून सांगत असते. तर बंटी मामा म्हणत असतो की हो ग बाई हो नेतो नीट, आणि तिथे जेवताना सेल्फी काढतो म्हणजे तुला विश्वास बसेल की तुझा राघव पोटभर जेवतोय. तर उमा म्हणते की हा तसंच कर, जेवताना मला सेल्फी पाठव म्हणजे मला फोटो सुद्धा त्याचा बघायला मिळेल. तर आता बंटी मामा म्हणत असतो की आणि मी अजून एक काम करतो त्याच्याबरोबरच जेवतो म्हणजे त्याला कंपनी मिळेल ना. तर उमा घाबरते आणि म्हणत असते की नाही नाही बाबा त्याच्याबरोबर जेवू नको, ह्यांना जर कळलं की तू रोजच बाहेर जेवतोय तर ह्यांना डाऊट येईल, त्याच्यामुळे तू त्याच्याबरोबर जेवू नको, तू घरी जेवायला ये आणि जा जा लवकर जा, हे जर आले ना तर काही खरं नाही, ह्यांना कळायच्या आधी तू लवकर जा. आता बंटी मामा चाललेला असतो तेवढ्यातच शिवनाथच्या गाडीचा आवाज येतो. आता उमा आणि बंटी मामा घाबरतातच. तर आता शिवनाथ आतमध्ये येतो. शिवनाथ आता लवकर घरी आलेला असतो तर या दोघांना आश्चर्यच वाटतं. मग उमा म्हणत असते की हे एवढ्या लवकर कसे काय घरी आले, तर ती पिशवी लपव लपव असं आता ती बंटी मामाला सांगते. मग बंटी मामा पिशवी लपवतो. तर आता शिवनाथ तिकडून आलेला असतो. शिवनाथ आता एकदम असं सिरियस मध्ये आलेला असतो, तो हसत नाही काही नाही. आता गाडीवरून उतरतो
आणि ह्या दोघांच्या जवळ येतो. तर उमा त्याला म्हणत असते की अहो एवढ्या लवकर कसं काय तुम्ही घरी आला. तर आता शिवनाथ काहीच बोलत नाही, तसाच तो तिथून आतमध्ये निघून जातो. मग उमाला कळत नाही की यांना काय झालं ते. मग आता उमा म्हणत असते की बंटी बंटी तू जा, आता हे आतमध्ये गेलेत ना तोपर्यंत तू जा. तर बंटी तिथंच उभा राहिलेला असतो. मग आता उमा लगेचच शिवनाथच्या पाठीमागे जाते आणि म्हणत असते की अहो काय झालं सांगा की, एवढ्या लवकर कसं काय तुम्ही घरी आला. तर आता शिवनाथ खूपच रागवलेला असतो आणि तो म्हणत असतो की मग काय करायचं, लोकांची बोलणी खात तिथंच उभा राहायचं का, जो तो येतोय तो टोमणे देऊन जातोय. आता उमा म्हणत असते की टोमणे, अहो कसले टोमणे, काय झालं, नीट सांगचाल का काय झालंय ते. त्यावेळेस तो म्हणतो की काय सांगू तुम्हाला, अहो गावातली माणसं जाताना येताना नुसती टोमणे देत आहेत, म्हणत असतात की काय हा अभिमान होय होता पोरांबद्दल, हे संस्कार केले का पोरांना, डायरेक्ट पोराने पळून जाऊन लग्नच केलं काय शिवनाथ, हा तुमचा अभिमान होता का, हे तुमचे संस्कार होते का. अहो जो तो म्हणतोय तो हेच म्हणतोय, ऐकून ऐकून नको झाले, आपण दोघांनी पळून जाऊन लग्न केलं म्हणून आतापर्यंत त्या शेजारच्यांचे बोलणे खात होतो, आता पोराने पळून जाऊन लग्न केलं म्हणून आता गावकऱ्यांची बोलणी खावी लागत आहेत. आधी तर लांबून म्हणत होती, आता तर सरळ येऊन डायरेक्ट तोंडावरतीच म्हणत आहेत, गोदामात येतात आणि काहीही बोलतात. आता उमाला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की आणि अजून काय म्हणतायत माहितीत का, म्हणतायत तो मधवा पोरगा किती गरीब होता, खाली मान घालून असायचा आणि ह्यानेच असे गुण उधाळले, ते कोणामुळे, ह्या राघवमुळे, राघवमुळेच उधाळले ना. खरंच गरीब होता तो श्रीधर, पण त्या राघवने त्याला पूस दिली आणि हे सगळं करायला लावलं. आणि काय मला ना उमा काय करावं तेच कळत नाहीये, कसं सांगू आता ह्या पोरांना मी हे का केलं होतं. अहो आपण पळून जाऊन लग्न केलं म्हणून आतापर्यंत तुम्हाला माहेरच्या माणसांनी स्वीकारलेलं नाहीये, रोज तुम्हाला काहीही बोलतात, हा मान्य, तुम्ही ते मला दाखवत नाही, पण मी प्रेम केले ना तुमच्यावरती, मला कळतं ते तुम्हाला आतून किती त्रास होतोय ते सगळं होऊ नये म्हणून मी पोरांना सांगत होतो लव्ह मॅरेज करू नका, पळून जाऊन लग्न करू नका, मानाने तुम्हाला लग्न लावून देतो. एवढा 6 फुटाचा बाप आहे त्यांच्या साथीला, मला बाप नव्हता, मला घरदार नव्हतं, म्हणून मला हे सगळं सिद्ध करायला एवढे दिवस गेले. पण आता पोरांना सगळं होतं ना, नाव होतं, बाप होतं, घरदार होतं, दिली असती कोणीतरी पोरगी एक चांगली घरंदाज आणि सगळं नाव झालं असतं ना गावामध्ये. पण नाही, ह्यांना ते कळतच नाही, ह्यांना पळून जाऊनच लग्न करायचं होतं, प्रेमच करायचं होतं. आता ना मला खरंच वैताग आलाय. त्यावेळेस उमा त्याला समजावत असते आणि म्हणत असते की अहो शांत व्हा, इतका त्रास करून घेऊ नका, थोडस तरी शांत व्हा. त्यावेळेस त्याला अजूनच राग येतो आणि म्हणत असतो की शांत व्हा, कसं शांत व्हायचं उमा, सांगा ना कसं शांत व्हायचं. एवढ्या दिवस त्या पद्माचे टोमणे ऐकत होतो, आता गावकऱ्यांचे टोमणे ऐकावे लागणार आहेत आणि तुम्ही मलाच म्हणताय शांत व्हा. अहो ह्या पोरांनी जो काही गोंधळ घातलाय ना त्याचं मला खूप वाईट वाटत आहे. गावातली लोक म्हणत होती मधव्याने पळून जाऊन लग्न केले, आता त्या थोरल्याला आणि धाकट्याला कोण पोरगी देणार, असल्या घरामध्ये कोण पोरगी देणार, आता सांगा हे काय करायचं आपण, कसं आपल्या माधवचं लग्न जमवायचं, तुम्हीच सांगा आता कसं लग्न जमवायचं. त्यावेळेस उमा म्हणत असते की अहो आता घरामध्ये नवीन सून आलेली आहे ना, तर सगळं व्यवस्थित होईल, तुम्ही काळजी करू नका. तर आता तेवढ्यातच तिकडून बंटी मामा दारातून डोकवत असतो. मग शिवनाथचं लक्ष आता बंटी मामाकडे जातं. मग आता तो त्याच्याकडे खूपच रागाने बघत असतो, तर बंटी मामा इकडे यांचं बोलणं ऐकत असतो. मग शिवनाथ हळूहळू आता बंटी मामाच्या जवळ येतो आणि म्हणत असतो की हाय बंटी. आता बंटी मामाला काय बोलावं तेच कळत नाही, बंटी मामा तत मम करायला लागलेला असतो. त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की काय आमचं चोरून बोलणं ऐकत होता का, त्यापेक्षा घरातच यायचं ना. तर बंटी मामा म्हणत असतो की चोरून बोलणं, नाही नाही मी आतमध्येच येणार होतो. तर शिवनाथ म्हणत असतो की आतमध्येच येणार होता ना, मग कशाची वाट बघत होता, आम्ही बोलवण्याची वाट बघत होता का आम्ही हाकलून देण्याची वाट बघत होता. त्यावेळेस बंटी मामा म्हणत असतो की नाही हो दाजी तसं काहीच नाही, मला ना आतमध्ये यायचं होतं. तेवढ्यातच आता शिवनाथचं लक्ष त्याच्या हातातल्या पिशवीकडे जातं आणि शिवनाथ म्हणत असतो की ही हातामधली पिशवी कशाची आहे. त्यावेळेस आता उमा इकडे घाबरते, आता जर ह्यांना कळलं ना काही खरंच नाहीये. बंटी मामा सुद्धा आता खूपच घाबरतो, पण आता तो काहीच बोलत नाही, त्याच्या तोंडातून शब्दच निघत नाही. तर आता उमाच तिकडून येते आणि म्हणत असते की अरे बंटी सांग ना त्यांना ही पिशवी कशाची आहे. तर शिवनाथ म्हणत असतो की कशाची आहे. तर उमा म्हणत असते की अहो तो ना त्याच्या मित्राकडे जेवायला चाललेला आहे ना, म्हणून त्याच्यामध्ये त्याचा डब्बा भरून दिलेला आहे. मग आता बंटी मामा म्हणत असतो की हा दाजी मी माझ्या मित्राकडे जेवाय चाललोय आणि ताईने माझ्यासाठी डब्बा भरून दिलेला आहे. तर शिवनाथ म्हणतो की हा असं आहे वे, बरं बरं असू द्या, मला असं वाटलं की
त्या राघवसाठीच हा डब्बा आहे. तर उमाला तो म्हणत असतो की उमा, अजिबात त्या राघवला पाठीशी घालायचं नाही हा. हे सगळं जे काही झालंय ना ते त्या राघवमुळेच झालेलं आहे, त्याच्यामुळे त्याला अजिबात पाठीशी घालायचं नाही. आता उमा खूपच घाबरते, तर बंटी मामा सुद्धा घाबरलेला असतो. तर उमा म्हणत असते की अहो असं काय करताय? तर तो म्हणतो की नाही हा उमा, चूक करायची नाही, मी त्याला माफ करणार नाही आणि या घरामध्ये तर घेणारच नाही. त्याने जे काही केलंय ना त्याच्यामुळेच मला आता गावामध्ये अभिमानाने जाता येत नाहीये, ताटमानेने जाता येत नाहीये, त्याच्यामुळे मी आता त्याला माफ करणार नाही आणि या घरामध्ये सुद्धा घेणार नाही. आणि तुम्ही सुद्धा त्याला माफ करायचं नाही आणि घरामध्ये घ्यायचं नाही. त्याला जर कोण मदत आहे हे जर मला कळलं ना तर माझ्यासारखं वाईट कोणीच नाही, असं म्हणून शिवनाथ आता तिथून निघून जातो. त्यावेळेस उमाला खूप वाईट वाटत असतं, पण आता ती बंटी मामाला म्हणत असते की जा जा, तू ना राघवसाठी डब्बा घेऊन जा, यांच्याशी काय बोलायचंय ना ती मी बोलते, असं म्हणून आता बंटी मामा तिथून निघून जातो. तर आता शिवनाथ सुद्धा गेलेला असतो. तर उमाला खूप वाईट वाटत असतं आणि ती विचार करत असते की ह्या घराला आता पुन्हा पहिल्यासारखं घर कसं बनवू ना तेच खंडेराया मला कळत नाहीये, असं म्हणून आता ती तिथेच विचार करत सोप्यावरती बसलेली असते. इकडे बंटी मामा आता राघवसाठी डब्बा घेऊन चाललेला असतो. तर समोरून आता प्रियंका आणि राघव येत असतात. आता त्यांचे पाय आता इकडे बंटी मामाला दिसतात, म्हणून आता तो वर पाहतो तर समोर राघव आणि प्रियंका. मग बंटी मामा खूपच घाबरतो आणि म्हणत असतो की तू इथे? तर राघव म्हणतो की हो, का रे? त्यावेळेस तो म्हणतो की थांब थांब, तू इथेच थांब, घरामध्ये कसं वातावरण आहे ना ते पाहून मी तुला आतमध्ये बोलवतो, आतमध्ये येऊ नको, मी लगेच आलो, असं म्हणून आता बंटी मामा पळतच आतमध्ये जातो. तर इकडे प्रियंका राघवला म्हणत असते की भाऊजी तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना, काळजी करू नका, असं आता ती राघवला सांगते. तर इकडे बंटी मामा पळतच आतमध्ये येतो. तर आता आतमध्ये आल्यानंतर उमा बंटी मामाला पाहते आणि म्हणत असते की बंटी, तू अजून इथेच आहे का? अरे माझा राघव उपाशी आहे, त्याला भूक लागलेली असेल, आता तू पण माझं ऐकायचं नाही असंच ठरवलंय का? या घरामध्ये कोणच माझं ऐकत नाही, तू सुद्धा आता डब्बा घेऊन जात नाहीये, माझा राघव तिकडे उपाशी असेल. तेवढ्यातच आता आतमध्ये उमा आणि राघव आलेले असतात आणि मग राघव म्हणत असतो की आई, मी आज घरीच जेवू का? ते पण तुझ्या हातचं इथेच आणि तुझ्या हातानेच. आता ज्या वेळेस राघव असं म्हणतो तर आता राघवचा आवाज ऐकून उमा आता पाठीमागे वळून पाहते. तर तिला समोर राघव दिसतो आणि ती खूप खुश होते, एकदम असे तिचे डोळे भरून आलेले असतात, तिला खूप आनंद झालेला असतो. मग आता ती पळतच राघवकडे येते आणि त्याच्या गालाला हात फिरवून म्हणत असते की राघव, तू खरंच आलेला आहे का? मला विश्वास बसत नाहीये. तर राघव म्हणतो की हो आई, मी खरंच आलेलो आहे, असं म्हणून दोघेही मायलेकर आता एकमेकांना मिठी मारतात आणि खूप आता लाड करत असतात. तर प्रियंका आणि बंटी मामा सुद्धा आता त्यांच्याकडे कौतुकाने पाहत असतात. त्यावेळेस उमा म्हणत असते की राघव, अरे किती वाट पाहिली मी, किती वेळ लावला तू यायला? तर इकडे प्रियंका म्हणत असते की सासूबाई, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, मी राघव भाऊजींना घरी घेऊन येणारच, म्हणजे बघा मी आले की नाही आता त्यांना घरी घेऊन. मग आता उमा तिच्याकडे बघते, पण आता काही रिॲक्टच होत नाही, ती बोलत सुद्धा नाही तिच्या बरोबर. आणि ती राघवलाच म्हणत असते की राघव, काय रे, तू नव्हता तर मला एक घास सुद्धा जात नव्हता, काहीच खाऊ वाटत नव्हतं, माझं कुठं मन लागत नव्हतं. कसा आहेस रे तू? का गेला होता घर सोडून? मान्य तुला तुझ्या आप्पांनी घराच्या बाहेर हाकलून दिलं होतं, पण तू तिथेच म्हणला असता मी नाही जाणार, मला इथेच राहायचं आहे, तर काहीतरी झालं असतं ना. आप्पांनी घरातून हाकलून दिलं आणि तू घरातून बाहेर गेला. आता आई त्याला बोलत असते, तेवढ्यातच तिकडून आता शिवनाथ उमाला आवाज देतो. उमा, आता असा आवाज येताच इकडे राघव आणि उमा आता खूपच घाबरतात. मग उमा राघवला म्हणत असते की अरे देवा, आता ते जर इकडे आले ना तर काहीच खरं नाही. आता बंटी मामा पण खूप घाबरलेला असतो आणि राघव पण खूप घाबरलेला असतो. त्यावेळेस उमा आता राघवला म्हणत असते की तू लप लप, लवकर लप. मग आता इथे यांची धांदलच उडालेली आहे. राघव आता इकडे लपू का तिकडे लपू, कुठे लपला? तर उमा म्हणायची की नाही नाही, तिथे तू दिसशील, इकडे लप तिकडे लप. आता यांचा नुसता गोंधळ चाललेला असतो. खूप मज्जा येते प्रेक्षकांनो इथे. नक्कीच तुम्ही हा एपिसोड टीव्हीला पहा, खूप हसायला येईल. खूप छान असा कॉमेडी एपिसोड आहे आजचा, तसाच इमोशनल सुद्धा आहे. तर आता लपवत असतात, तर मग राघव आता तिकडे पाठीमागे जाऊन लपतो. त्यावेळेस प्रियंका म्हणत असते की अहो सासूबाई, असं काय करताय, नका लपू, त्यांना येऊ द्या आप्पांना बाहेर, त्यांना सांगा आता ते आलेत म्हणून, नाही काही बोलणार आप्पा, त्यांना राहून देतील इथे. त्यावेळेस उमा म्हणत असते की अगं काय बोलती हे, असं नाही, तुला माहिती नाहीये आमच्या आप्पांचा राग कसा आहे ते, तुला माहिती नाहीये म्हणून तू बोलती, तू जरा गप्प बस, मला ह्याला लपवू दे, असं म्हणून ती राघवला तिथून उचलून आणते आणि म्हणत असते की इकडे इकडे लप. आणि मग तिथं त्या सोप्याच्या खुर्चीच्या पाठीमागे लपवते
होते आणि तिथे आता म्हणजे बंटी मामा, प्रियंका आणि उमाशी शेजारी उभे राहतात आणि राघवला पाठीमागे लपवतात. आता इकडून शिवनाथ आलेला असतो आणि आता शिवनाथ आता त्यांच्या जवळ येतो आणि म्हणत असतो की काय काय झालं, असे का उभा राहिलेले आहेत. तर आता ते काहीच बोलत नाहीत, फक्त एकमेकांकडे बघत असतात आणि पाठीमागून आता राघव पण हे सगळं ऐकत असतो. तर शिवनाथ म्हणत असतो की अरे काय झालं, अशी का पांढरे तोंड करून उभा राहिलाय, काय झालं. आता उमा म्हणत असते की काय काही नाही. तर बंटी मामा पण म्हणतो की काय काही नाही. आता सगळेच काही नाही काही नाही म्हणत असतात. त्यावेळेस शिवनाथ म्हणतो की काही नाही म्हणजे मग एवढे का घाबरलाय आणि तोंड का अशी पांढरी झालेली आहेत. त्यावेळेस बंटी मामा म्हणत असतो की हा ते काय झालं, मी ना पावडर लावली ना आणि पावसाच्या पाण्याने तोंड फुटलेलं आहे. मी आता अजिबात पावडर कधीच लावणार नाही, इथून पुढे मी पावसाळ्यात पावडरच लावणार नाही असं म्हणून आता तो हसायला लागतो. तर शिवनाथ म्हणतो की अरे काय चाललंय, काय असं बोलताय, आणि तो इकडे तिकडे आता शोधायला लागतो. आणि मग इकडे तिकडे गेल्यानंतर उमा म्हणत असते की काय हो काय झालं, तुम्ही मला आवाज दिला, काय काम होतं का. तर शिवनाथ म्हणत असतो की हा उमा, माझी ना छोटी डायरी आणि पेन मी इथंच ठेवलं होतं, तर ते सापडत नाहीये, तुम्ही पाहिलं का. तर उमा म्हणते की मी नाही पाहिलं. काय रे बंटी, तू पाहिलं का. तर बंटी मामा म्हणत असतो की नाही मी पण नाही पाहिलं. आता तो शोधत असतो. त्यावेळेस आता उमा म्हणत असते की बंटी तू जा बरं कामाला, तुला काम नाहीये का. तर बंटी मामा म्हणत असतो की नाही नाही मी गेलो तर इथे राघव दिसेल ना, काय बोलतीये, मी नाही जाणार कामाला. तर मग उमा म्हणत असते की हा नको जाऊ, तू मला किचनमध्ये कामाला मदत कर. तो म्हणतो की अगं किचनमध्ये तरी कसं जायचं. इकडे शिवनाथचं मात्र आता शोधायचं चाललेलं असतं, त्याला कुठेच सापडत नसते ती डायरी. मग आता तो पुढे जातो तर लगेच हे तिघे जण आता तिकडे वळून असे बसतात. तर आता राघव सगळं पाठीमागून पाहत असतो. उमा त्याला हळूहळू आता इकडे यायला सांगते. तर आता शिवनाथ त्याची डायरी शोधत असतो पण कोणालाच सापडत नसते आणि या तिघांची मात्र चांगलीच धांदल उडालेली आहे. तर इकडे दुसरीकडे आपण पाहतो की अन्विता आणि रोशन आता एका गार्डनमध्ये बसलेले असतात. त्यावेळेस अन्विता रोशनला म्हणत असते की अरे किती दिवस असं आपण लपून छपून भेटायचं, एक दिवशी मर्दावानी ये की आणि माझ्या पप्पांना माझा हात माग, मग आपण धूमधडाक्यात लग्न करू. माझं तर हे स्वप्नच आहे की माझा असा स्वप्नातला चार्मिन येईल आणि माझा हात मागेल आणि मग माझे पप्पा असं माझं धूमधडाक्यात लग्न लावून देतील. त्यावेळेस तो म्हणतो की एक गप्प बस, अगं काय त्यासाठी मला सेटल होऊ दे, चांगला बिझनेस टाकू दे, मग मागतो की तुझा हात. हात काय तुला अख्खीच्या अख्खी तुलाच मागतो. तर ती म्हणत असते की इश्श काय बोलतोय, हे हे सगळं पण कधी होणार आहे, सांग ना कधी होणार आहे. त्यावेळेस तो म्हणतो की अगं वेळ लागेल, कारण मला सेटल व्हायचं म्हटल्यावरती बिझनेस करावा लागेल आणि बिझनेस करायचं म्हटलं की बँकेकडून लोन घ्यावं लागेल आणि ते काही मिळत नाही, त्यासाठी ना काहीतरी करावं लागेल. आता त्याला अन्विताकडून पैसे पाहिजे असतात म्हणून आता तो हे सगळं बोलत असतो आणि मग म्हणत असतो की मग ज्या वेळेस मला हे सगळं मिळेल त्यावेळेस ना मी मोठं झाल्यावरती म्हणजे माझा बिझनेस सेटल वगैरे झाला की मग ना तुझ्या घरी येईल आणि तुझा हात मागेल, पण जरा पैशाचं काहीतरी करावं लागेल. मग आता दोघेही विचारात पडलेले असतात. तर इकडे दुसरीकडे आता राघव जिथे लपलेला असतो तिथेच आता शिवनाथ चाललेला असतो. तर आता तेवढ्यातच उमा आता जोरात ओरडते उंदीर. आता ज्यावेळेस उमा उंदीर उंदीर म्हणते त्यावेळेस बंटी मामा सुद्धा आता नाटक करत उंदीर करतो. इकडे प्रियंकाला असं वाटत असतं की खरंच उंदीर आहे म्हणून ती खूपच घाबरते आणि इकडून तिकडून उड्या मारत असते उंदीर उंदीर करून. त्यावेळेस आता शिवनाथ म्हणत असतो की कुठे उंदीर, म्हणून तो सुद्धा शोधायला लागतो. तर आता प्रियंका बंटी मामाला म्हणत असते की हो मला ना खरंच उंदराची भीती वाटते, कुठे आहे उंदीर. त्यावेळेस बंटी मामा म्हणत असतो की अगं खोटा उंदीर आहे, खरा नाहीये, तू नाटक कर, उंदीर उंदीर म्हण. मग तिला समजतं हे नाटक आहे. मग आता ती जोर जोरात ओरडायला लागते उंदीर उंदीर. तर आता बंटी मामा सुद्धा आता मोठमोठ्याने ओरडतो उंदीर उंदीर. आता सगळाच इथे कालवा होत असतो, त्याच्यामुळे आता शिवनाथला राग येतो आणि शिवनाथ म्हणत असतो की अरे गप्प बसा, कुठे उंदीर आणि एवढ्या छोट्या उंदरासाठी एवढा का आरडाओरडा करताय, काय झालं सांगा, तो उंदीर कुठे गेलेला आहे, मी त्याला शोधतो. मग आता बंटी मामा म्हणत असतो की तुम्ही 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 नाही शोधायचं. तर शिवनाथ म्हणतो की का, मी का नाही शोधायचं. तर बंटी मामा म्हणत असतो की नाही, उंदीर मी शोधणार, ह्या घरातल्यांचं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे, त्याच्यामुळे उंदीर सुद्धा मीच शोधणार. दाजी तुम्ही अजिबात उंदीर शोधायचा नाही. त्यावेळेस तो म्हणतो की अरे काय चाललंय, सांगा कुठे आहे उंदीर. तर उमा मुद्दाम तिकडे म्हणते की तो का तिकडे गेलेला आहे उंदीर, मला आत्ताच दिसला तिकडे गेलेला आहे.
मग आता ते शिवनाथला तिकडे बघायला सांगते. सगळेच आता तिकडे तिकडे करत असतात. तेवढ्या शिवनाथ तिकडे शोधायला जातो. मग आता उमा राघवला सांगते की जा जा तू पळून जा. मग आता राघव पळत पळत आता त्याच्या रूमकडे जातो. जाताना 1-2 वेळा तर तो पडतोच असं फास्ट पळल्यामुळे, तरी सुद्धा आता पळत पळत जातो. मग आता शिवनाथ तिकडे पाहतो आणि म्हणत असतो की काय कुठे उंदीर, तो का तिकडे. आता सगळेजण घाबरतात. त्यांना असं वाटत असतं की तिकडचा आता राघव दिसला की काय. तेवढ्यात शिवनाथ म्हणतो की तो का तिकडे माझा आहे डायरी आणि पेन सापडली. मग आता उमाला आणि बंटी मामाला जरा बरं वाटतं. मग बंटी मामा जातो आणि तिथली डायरी आणि पेन घेऊन येतो आणि म्हणत असतो की दाजी ही घ्या तुमची महत्वाची डायरी आणि पेन. मग आता शिवनाथ ती घेतो आणि म्हणत असतो की उंदराला घाबरू नका, उंदीर काही करत नाही, तो सापडेल. मग आता बंटी मामाने ते डायरी आणि पेन दिलेलं असतं. तर आता शिवनाथ तिथून निघून जातो. तर आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की उमा तिच्या हाताने आता राघवला भरवत असते आणि म्हणत असते की राघव खरंच मला तुझी खूप आठवण येत होती. तर इकडे शिवनाथ सुद्धा आता जेवणासाठी बसलेला असतो. तर तिकडून प्रियंका ताट घेऊन येते आणि शिवनाथला वाढते. आता जेव्हा शिवनाथला समजतं की प्रियंकाने वाढलेला आहे त्यावेळेस तो उठून चाललेला असतो. तर प्रियंका म्हणत असते की आप्पा असं ताटावरून उठायचं नसतं. मग आता त्याला राग येतो आणि तो जोरजोरात ओरडतो. तर आता उमा तिकडून पळतच येते. तर शिवनाथ म्हणत असतो की असं परक्याच्या हाताने मला जेवायला वाढायचं नाही, हे तुम्हाला कळत नाही का. आता ज्यावेळेस तो प्रियंकाला परकी म्हणतो त्यावेळेस प्रियंकाला खूपच वाईट वाटतं. तर उमाला सुद्धा आता वाईट वाटलेलं आहे. काय होणार हे आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.